लफडा झालेला आहे. सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निक जाधव या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी निघालो आहे नवी मुंबईला, कारण की माझ्या मामाचा आज बड्डे आहे, वाढदिवस आहे आणि त्यांच्या रिटायरमेंटची पार्टी पण आहे. तर मम्मी आणि पप्पा ते हाय कर मम्मी, हात दाखव असा, हात दाखव असा. अरे घाबरू नको, काय नाही कर, हात दाखव. हां, सो आता आम्ही निघालो आहे नवी मुंबईला जायला, कामोठेला. आता उशीर तर झाला आहे आम्हाला लोकांना, कारण की गाडी एक बुक झाली होती, तो फोन नव्हता उचलत, म्हणून मी दुसरी गाडी बुक केली आणि त्याला फोन आला की बाबा कुठे म्हणून. मी बोललो आता तुझी कॅन्सल कर, आम्ही दुसरी बुक केली. हे दादा आलेत आम्हाला घ्यायला, आम्ही चाललो आहे तिकडे. स्वतः तिकडे खूप दिवसानंतर सर्व रिलेटिव्ह वगैरे सर्व भेटणार आहेत. आता भेटूया आपण पुढे. मित्रांनो हे बघा, इथे लफडा झालेला आहे. आम्ही उरण हायवेला आहे आणि इथे एक सीन झाला आहे, कांड झालेला आहे. ह्या बाईकला वाटतं ठोकलंय टेम्पोवाल्याने. सो मित्रांनो, इथं फुल लफडे बिफडे चालू आहेत उरण हायवेला. हे बघा, ट्रॅफिक फुल जाम झाल्या आणि पोलीस काका पण आलेले आहेत, ट्रॅफिक हवालदार आहे बघा इथे. सो तुम्ही बघू शकता, खूप ट्रॅफिक झाले बऱ्यापैकी. आणि हे पोलीस काका पण आले तिथे ट्रॅफिक क्लिअर करायला आता बघा. आणि उशिरात उशीर झालेला आहे आम्हा लोकांना. दुष्काळात 13वा महिना, तिथे पण ट्रॅफिक क्लिअर करतात. सो मित्रांनो, ट्रॅफिक वगैरे आता क्लिअर झाले, आम्ही लोक निघालो. हे बघा, बोललो मी एकदम सुसाट गाडी घेऊन जावा, आता कुठेच थांबू नका, डायरेक्ट स्पॉटलाच थांबवा गाडी. स्वतः एक किती मिनिट निघा रे, 25 ना. हां बघा, 25-26 मिनटं दाखवत आहे. आता एक 10-15 मिनटात आम्ही पोचून जाऊ. तर मित्रांनो हा बघा, हा एअरपोर्टचा रोड आहे. इकडे आहे ना एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट हा एअरपोर्टच्या पाठच्या साईडचा रोड आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना, त्याचा हा पाठचा रोड आहे. आणि इकडे आहे ना सर्व, आज 30 तारीख आहे, आज याचं उद्घाटन होणार होतं, पण काही कारणामुळे वाटतं तो उद्घाटन व्हायचं राहिलं आहे. हा बोल, आता बोल, काय बोलायचं बोला. लाज नाही वाटत? ही बघ, अभिप्राय घेतेस? ही माझी मावशीची मुलगी 2 नंबर. ही आमची, मला इन्स्टॉल टाकू नको बाबा. नाही आता तुला पण फेमस करणार मी. मामांची मुलगी ही 2 नंबर ना का. ही आमची मीनाक्षी ताई. हा, आणि हे ह्यांचे मिस्टर भाऊजी, आमचे भाऊजी. या भाऊजी. तर मग कसं वाटलं? तुम्ही मत नाही, सबस्क्राईब कशाला. नाही जे काय तू बघणार उद्या. थोडं लांबून बोल, एवढं पुढे. मित्रांनो बघू शकता, इथे सर्वांना फोटो सेशन चालू आहे. मामा मामींना काय रिकामी आहे, सोडतच नाही. फुल फोटो सेशन चालू आहे इकडे मामा आणि मामींचं. हां, थोडक्यात सर्वांची ओळख करून देतो, ठीक आहे. जेवताच ओळख करतो, कारण की हे लोकांना घाई भरपूर झालेत, सर्वांना लांब जायचं आहे. हा माझा मामा, मिलिटरीवाला, मेजर पदावर होता, तो आता रिटायर्ड झालेला आहे. आणि ह्या मामी, हां यांची मिसेस मामी. आणि ही अप्पू, यांची मुलगी अपेक्षा. आणि ह्या माझ्या 3 नंबर मामी सख्या. हा अथर्व, हे पप्पा नाही आला ना, मुकुल मामा. हा अथर्व.
आणि हा माहितच हा जतीन कोकणात होता. ते आमच्या मामी. अहो हसून घ्या नाही तर खाऊन घ्या काय ते. त्यानंतर हे परत आमचे मामा सुनील मामा आणि हे यांचे मिस्टर. आणि कोण आहे हा ही मीनाक्षी ताई. मी याच्या अगोदर पण हिला बघितलं असतं. ही सुप्रिया ताई. अजून कोण आहे बाजूला? हा माझा लास्ट नंबर मामा. ऐका ना असा. हा आणि तिकडे जे बसलेत ना तो हा येल्लो मध्ये आहे तो दादा. आणि इकडे पण आहेत ते सर्व दादा लोक तिकडे सर्व जेवायला बसले. आज या सोहळ्यामध्ये 56व्या वाढदिवसानिमित्त 56व्या वाढदिवसानिमित्त आज आमचे मोठे दादा वडील समान सुरेश मोहिते यांचा 65वा जन्मदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त असं का हाय कर त्यानिमित्त इथे निखिल जाधव आणि त्यांचे पप्पा चॉकलेटी बॉय पण इथे आहेत इथे. आणि इथे शिंदे फॅमिली सातारा इकडचे उपस्थित आहेत. इथून पुढे गेल्यानंतर इथे त्यांचे मित्र आणि त्यांचे BRCचे जुने जाणते ज्येष्ठ कार्यकर्ते हे जेवत आहेत. हा पूर्ण इथे मॉक सर बाबू तू बसतेस? इथे आमचे वैभव मोहिते हे इथे आहेत. नंतर रोशन, स्वप्नील, रोहन. आता माझी वारी आहे. अरे मी निखिलचीच काढली तिकडे कारण हे निखिलचे पप्पा बाजूला बसले. मी बोलत गेलो चॉकलेटी बॉय. हा 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 चॉकलेटी बॉय. ते संदेश कांबळे यांची मिसेस आहे. आणि इकडे निखिल त्याची मम्मी इथे बऱ्याच दिवसांनी इथे उगवलेली आहे. तुम्हाला दिसण्यात येणार नाही पण आज इथे होते. हा अरे नाव काय तुझं? आयुष. हा आयुष. हा छोटा आयुष आपल्या इथं आहे. इथे पाणी थांब जरा 2 मिनिटं. हो जरा याच्यात पाणी द्या. निखिलची काढले तिथे मस्त सर्वांचे. हे आमचे कोण नाही इकडे पुढे मिलिटरी बॉय रत्नागिरी इथं आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत. ते तिथे हे सगळे आमचे मोठे परिवार आहे. सगळे उपस्थित परिवार आणि कांबळे परिवार पण आहे. ते हे आमच्या मिलिटरीवाल्यांच्या मिसेस पण आहेत तिथे. हाय करा हो हाय करा. हे आमचे बाईंची मिसेस तिथे आहे. आमच्या मोठी वहिनी पण इथे. हो वहिनी युट्यूबवरला चाललंय युट्यूबवरती. हा आमच्या मोठ्या वहिनी हे आमच्या आता ह्या 12वीला आहे मेडिकल सायन्स ना. मग फक्त सायन्समध्ये आताच ॲडमिशन. हे आमचे गप्पा चालू आहे त्यांच्या युट्यूबवरती आहे. जरा मी धन्यवाद साहेब. देणार तो काय तो बघा तो लास्टला आहे ना तोच युट्यूबचा आहे. हॅकर आहे चॉकलेटी बॉय त्यांच्या बाजूला बसले. ठीक आहे ओके ओके ओके. मी घरी तुला बघते तर तुझ्यासाठी काय बोलशील? मम्मीला बोल मम्मी मी घरी येतोय. मम्मी मी घरी येतो 2 मिनिटात. ते ताई येतो. चल 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 चला मामी भेटूया आपण. चला भाऊजी
हा भेटू ये चल जतीन हे तुम्ही लोक याल नाही ताईसोबत हायवेला उतरशील ना चाल चल मग ये चल हा चल हा उद्या आलो की तुला फोन करतो मी सो मित्रांनो आता आपल्या सर्वांची गाठ भेट झालेली आहे आता मी निघालो आहे घरच्या दिशेला आपली ओला पण इथे आले हे बघा मामा चल मी काय बोलतो ऐक जरा 2 मिनिटं सो मित्रांनो जसं की तुम्ही बघितलात डे 9 मध्ये मामाचा बड्डे आणि रिटायरमेंटची पार्टी एकत्र झालेली आहे सो आता आपण खूप टायमानंतर सर्वांना भेटलं आणि मुळात खरं बघायला गेलं ना तर माझे पप्पा किती 2003च्या नंतर आत्ता मम्मीच्या साईडच्या फंक्शनला गेले सो त्याच्यामुळे पप्पाबद्दल खूप चर्चा वगैरे चालू होती तिकडे की सर्वांना म्हणजे बरं वाटलं की माझे पप्पा आलेत कारण की कुठल्याही फंक्शनला असायचं ना तेव्हा माझे पप्पा कुठल्याही फंक्शनला नसायचे कारण की त्यांना घर आणि काम फक्त तेवढंच प्यारी होतं मग आज त्यांना यावर्षी मी जबरदस्ती घेऊन गेलो ह्या टायमाला की नाही तुम्ही चला काढाघारात तरी चालेल पण चला सो गेल्याच्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला खूप म्हणजे ऑफ कॅमेरा होता तेव्हा मला पण सर्व बोलले की तुझ्या ड्रेसिंगमधून पप्पा आणि तुझ्या दोघं पण बाप बेटे शोभत आहेत म्हणून सो असं काय खूप सारे असे गॉसिप वगैरे चालू होत्या तर चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया नाहीतर खूप वाढेल सो आता हा डे 9 इथेच एंड होतोय आणि भेटूया उद्या डे 10 मध्ये म्हणजे 10व्या दिवशी आपण भेटूया उद्या सो 10व्या दिवशीमध्ये तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दिसेलच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया डे 10 मध्ये